गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश मंथ्स म्हणजे इंग्रजी महिने पाहिलेले आहेत, समजून घेतलेले आहेत आणि त्यावरील एक्सरसाइजसुद्धा आपण सोडवलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर म्हणजे काय, तर आपण मराठी कॅलेंडरमधील आपण मराठी महिने पाहणार आहोत. इंडियन मंथ्स म्हणजे काय, तर मराठी महिने. मग आता बघा इथे हा तुम्हाला चार्ट दिसत आहे, हो की नाही. जसे इंग्रजी महिने 12 असतात तसेच मराठी महिने सुद्धा किती आहेत, 12 म्हणजे 12. आले लक्षात. त्याच पद्धतीने आता इथे हा चार्ट जो दिलेला आहे तो मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. तर आता आपण जर पाहिलं तर जसं इंग्रजी महिन्याची सुरुवात जानेवारीपासून होते, हो की नाही, तसंच मराठी महिन्यांची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते, चैत्र. द इयर बिगिन्स विथ द मंथ ऑफ चैत्र अँड एंड्स विथ फाल्गुन. आणि शेवटचा महिना कोणता, तर फाल्गुन. इथे बघा चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आणि फाल्गुन हा शेवटचा महिना असतो. कशाचा, तर इंडियन मंथ्स म्हणजे मराठी महिने. तर आता बघा जसे इंग्रजी महिने तुम्ही सिक्वेन्सप्रमाणे लक्षात ठेवलेले आहेत, त्याच पद्धतीने मराठी महिनेसुद्धा सिक्वेन्सप्रमाणे म्हणजे क्रमानुसार तुम्हाला म्हणता आले पाहिजेत आणि तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. तर आता आपण या महिन्यांची काय करून घेऊया, माहिती करून घेऊया. तर सगळ्यात आधी पहिला महिना कोणता येतो, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण म्हणजेच कोणता, मार्गशीर्ष. याचं दुसरं नाव सुद्धा आहे मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. अशाप्रमाणे चैत्र महिन्यापासून सुरू करून ते फाल्गुन महिन्यापर्यंत महिने तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्सप्रमाणे म्हणता आले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर कडेला आणखीन ग्रीन कलरचा एक पट्टा दिसतोय, हो की नाही. मग त्यात काय दाखवलेलं आहे, तर सीझन्स म्हणजे काय, तर ऋतू. मग आता कोणकोणते ऋतू आहेत, तर बघा वसंत, त्यानंतर ग्रीष्म, त्यानंतर वर्षा, त्यानंतर शरद, त्यानंतर हेमंत आणि पुढे दिलेला आहे शिशिर. असे एकूण 6 ऋतू आपल्याला दाखवलेले आहेत. मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर हा जो तक्ता मी तुम्हाला आता समजावून सांगितला तो व्यवस्थित व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून समजून घेऊन हे मराठी महिने म्हणत पाठ करत गणिताच्या वहीत लिहून काढायचे आहेत. आता यावर आपल्याला आणखीन एक खाली प्रश्न दिलेला आहे, पहा. ऑब्झर्व द पिक्चर अबाव अँड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. म्हणजे वरती दिलेलं जे चित्र आहे, जो चार्ट आहे महिन्यांचा, इंडियन मंथ्स मराठी महिन्यांचा, तो व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्या आधारे हे जे रिकामे बॉक्स आहेत ते आपण भरायचे आहेत. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सीझन सांगितल्यात म्हणजे आपल्याला ऋतू यांची नावे लिहायची आहेत. मग आताच मी तुम्हाला वरती ऋतूंची नावं वाचून दाखवलेली आहेत. तर ह्या नावांचे स्पेलिंग विद्यार्थ्यांनी पाठ करायचे आहे. ऋतूंच्या नावांचे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. आले लक्षात. मग हे जे उत्तर मी लिहून दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी वरील चार्ट वहीत लिहून झाल्यानंतर हे उत्तर तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, व्हॉट आर द नेम्स ऑफ द मंथ्स ऑन द कोचेस अंडर द ब्रिज. म्हणजे इथे पहा हा तुम्हाला ब्रिज म्हणजे पूल पाहायला मिळतोय, हो की नाही. आणि पुलाच्या खालून रेल्वे निघालेली आहे. तर मग पुलाच्या खाली जे डबे लपलेले आहेत, कोचेस म्हणजे काय, डबे, त्या डब्यांवर कोणत्या ऋतूंची नावे येतील. तर बघा आपण काय करूया, त्यांनी पहिलं काय दिलेलं आहे, चैत्र, वैशाख आणि इकडे आता कोणती नावं दिलेली आहेत, भाद्र, हो की नाही, आणि अश्विन. बरोबर. मग आता तुम्ही तुमच्या जर लक्षात आलं तर मध्ये किती नावं आहेत, 3 नावं येतात जी ब्रिजच्या खाली आहेत, पुलाच्या खाली. मग ती कोणती असणार आहेत, तर बघा चैत्र, वैशाख, त्यानंतर ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि मग इकडे येणार भाद्र आणि अश्विन. आले लक्षात. मग अशा पद्धतीने हा प्रश्नसुद्धा तुम्ही समजून घ्यायचा आहे.
तर मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर यावरील संपूर्ण एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे सर्व अभ्यास विद्यार्थ्यांनी सुंदर आणि सुवाच्य अक्षरात वहीत लिहून काढायचा आहे आणि महिन्यांची नावं सिक्वेन्सप्रमाणे पाठ करायची आहे. नमस्ते.